गेल्या अनेक वर्षांपासून नवीन नाशिक सिडको परिसरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे आयोजन पवननगर येथील मैदानात करण्यात येते। शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुबोध नागपुरे व महिला अध्यक्षपदी मोनिका वराडे यांची नियुक्ती करण्यात आली होती। परंतु आज पहाटेच्या सुमारास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीमध्ये विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले याची दखल घेत समिती अध्यक्ष सुबोध नागपुरे यांनी तसेच अंकुश वराडे यांनी शिवजयंती साजरी न करता गोरगरीब गरजूंना तसेच गरीब मुलांना शैक्षणिक खर्च देऊन साध्या पद्धतीने शिवजयंती उत्सव करण्याचा निर्णय घेतला। मी अंकुश दत्तात्रय वराडे यावेळेस समिती अध्यक्ष सुबोध नागपुरे आणि माझी मिसेस मोनिका अंकुश वराडे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती। निवड झाले असल्यामुळे सर्व शिवजयंती प्रेमींनी आमचे स्टेटस फेसबुक व्हॉट्सअप सर्वीकडे शिवजयंती चर्चा जोरदार झाली होती। पण आज सकाळी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि अजितदादा हे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री होते आणि आज त्यांचं झाल्यानंतर आपण शिवजयंती एवढ्या जोमाने साजरी करण्याच्या ऐवजी आपण ती जयंती एकदम सर्वसाधारण पद्धतीने म्हणजे अनाथ मुलांना आपण ब्लँकेट वाटू, जे आपले गोरगरीब रस्त्यावर जे लोक असतात त्यांना ब्लँकेट, कोणाला औषधाला, कोणाला दवाखान्याचा प्रॉब्लेम असतो अशा लोकांना मदत करून ही खरे आपण शिवजयंती साजरी करणार आहे असा आमचा शिवजयंतीचा मानस आहे। आणि आमच्या सिडको समिती तर्फे आम्ही अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आमचं पूर्ण शिवजयंती समिती त्यांच्या दुःखात सामील आहे। नमस्कार, मी सुबोध नागपुरे। नवीन नाशिक शिवजयंती अध्यक्षपदी माझी निवड झालेली होती, पण आज जे अजितदादांचं दुःखात निधन झालं त्याच्यामुळं आम्ही ती शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करणार आहे आणि सर्व आमची शिवसैनिक हे अजितदादाच्या दुःखात सहभागी आहे। जय शिवराय, जय भीम। निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।